आणखी एक मोठी बातमी, शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल केल्याची मोठी बातमी समोर येते आहे। महाविकास आघाडीकडून पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल झालेला आहे। सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ तसंच संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांचा राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची मोठी बातमी। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केलाय। हा अर्ज दाखल करत असताना स्वतः सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत आणि इतरही काही नेते उपस्थित होते। शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दुसरीकडे आता भाजपचे उमेदवार सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या अर्ज भरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राहुल शेवाळे यांचा पत्ता कट, तर दुसरीकडे पार्थ पवार हे देखील पोहोचलेले आहेत विधान भवनामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची मोठी बातमी। संजय राऊत, सुप्रिया सुळे त्याचसोबत हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता राज्यसभेसाठीचा आणि शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये 10 आमदारांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या देखील केलेल्या आहेत। शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते। 10 आमदारांनी शरद पवार यांच्या अर्जावरती सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत। दुसरीकडे भाजपकडून 4 उमेदवार हे देखील पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते काही वेळातच आपला अर्ज दाखल करतील। शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे नाही तर ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर पार्थ पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान भवनात पोहोचलेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी देखील, या सर्वांच्या उपस्थितीत पार्थ पवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील थोड्याच वेळात। राज्यसभा निवडणुकीसाठी म्हणजे राज्यसभेच्या 7 जागांसाठी अर्ज भरण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातले उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे असं असताना आता राहुल शेवाळे नाही तर ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर इवनाते, वडकुते, विनोद तावडे आणि रामदास आठवले हे भाजपकडून उमेदवार विधान भवनामध्ये पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील सुरू झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार आपला अर्ज भरतील। तर तिकडे पार्थ पवार हे देखील विधान भवनात पोहोचलेत, सोबत सुनेत्रा पवार देखील। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यासोबत पक्षाचे सर्व मंत्री, आमदार हे देखील उपस्थित आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला। 10 आमदारांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी। तर भाजपचे राज्यसभेचे उमेदवार उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात भरणार आहेत। त्यासाठी 4ही उमेदवार पोहोचलेले आहेत। तर शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव ठरवण्यात आलं आणि शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी हे विधान भवनात पोहोचलेले आपण बघतोय। संजय राऊत, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल।